संविधानानं सन्मानानं जगणं दिलं. दत्तोपंत ठेंगडींच्या विचारानं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं, मोदीजींच्या विचारानं सन्मानानं जगणं दिलंय. प्रताप, बोलता येत नाही तोंडानं किंवा भाषेचं पूर्ण ज्ञान नाही, म्हणून मुख्याला सुद्धा सन्मान दिलाय संविधानानं. तो सन्मान काढून घेण्याची ताकद प्रताप मध्येच काय. प्रताप सारखे आणखीन मंत्री येतील किती, जातील किती, होतील किती, परंतु तो सन्मान काढून घेण्याची पेन मध्ये तुमच्या शाही संविधानाने दिलेली नाही. हे लक्षात ठेवायचं. खडसावून सांगत आहे, प्रत्येक शब्दाला विचारपूर्वक बोलत आहे. त्यानंतर मला हे बोलायचं आहे, प्रताप अभी तक, मैं व्यक्तिगत टिप्पणी नहीं, लेकिन तुम मंत्री हो आणि या महाराष्ट्राची परंपरा आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर जेव्हा आरोप झाला त्यावेळेस अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला. तुम्हाला सांगतो, त्यानंतर निलंगेकर साहेबांवर आरोप झाला त्यावेळेस त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिलेला. त्यानंतर मुंडे साहेबांनी राजीनामा दिलेला आहे, धनंजय मुंडे साहेबांनी. हे सगळ्या लोकांनी ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते याच्या वेळेस विलासरावच्या बाबतीत हे सगळे होते. अब हम पेश करने जा रहे हैं आप सबके लिए, अब हम पेश करने जा रहे हैं आप सबके लिए वो ऐसी एक नई बात, एक फैक्ट जो दुनिया को, राज्यपाल महोदय को पता चले कि ये सब करने के पीछे क्या क्या है. दूसरी तरफ चीजें भटकाने की कोशिश है. इसीलिए मंत्री जी को मालूम है कि वो भाषा के ऊपर किसी को पडताळना नहीं कर सकते, परंतु लोकांचं लक्ष दुसरीकडे विचलित करण्यासाठी मराठी हिंदी वाद आणलाय. लेकिन प्रताप का आप देखिए, प्रताप हे आहे प्रतापचा प्रताप. ज्या गोष्टी कायदेशीर नाहीत त्या गोष्टी यस मिनिस्टर म्हणायला लावले आणि स्वतः जर त्याच्यामध्ये थेट इन्व्हॉल्व असतील आणि थेट जर ह्या गोष्टी जर दिसत असतील, डोळ्यानं दिसतंय त्याला म्हणतात नेकेड आईजने दिसतंय, कानानं ऐकता येतंय त्याला म्हणतात मी कर्णबधीर नाही, मला पूर्ण समजतंय, ऐकता येतंय. आणि त्याच्यामुळं यस मिनिस्टर या मथळ्याखाली आज